यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। सर्वसामान्यांना आणखी एक महागाईचा झटका बसला। 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत आता 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। दिल्लीमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत ही 853 रुपयांवरून वाढून 913 रुपये झाली आहे। कोलकात्यात सिलेंडर 939 रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईमध्ये 912 रुपये 50 पैसे आणि चेन्नईमध्ये 928 रुपये 50 पैसे इतका नवा दर लागू झालाय। हे नवे दर आज 7 मार्च पासून लागू करण्यात आले, तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरची नवी बुकिंग 21 दिवसांनंतरच करता येणार आहे। नागपूरसह विदर्भातील सर्व गॅस डीलरला इंडियन ऑइलनं सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मिळते। त्याला पॅरलल अरेंजमेंट काही ना काहीतरी करावी लागेल। आमच्या लहानपणी स्टोव्हची अरेंजमेंट असायची, आता रॉकेल कुठे मिळतं काय हे काही माहिती नाही आहे, त्यामुळे हा ज्वलंत प्रॉब्लेम येणार आहे। एक त्याला पर्यायी उपाय म्हणजे MNGL गॅस जो येतो घरी तो आहे। घरात एकतर महागाई ऑलरेडी इतकी जास्त झालेली आहे, त्या मानाने सिलेंडर्स अजून बरे होते, मिळत पण होते। फोन केला की ॲक्च्युली लगेच यायचा सिलेंडर, अशी आतापर्यंत कंडिशन होती। पण युद्धामुळे जर अशी परिस्थिती आली असेल तर त्याला काही इलाज नाही, आपल्याला तोंड देणं भाग आहे सगळ्यांना, आणि काही ना काही काटकसरीचे मार्ग ओळखले पाहिजेत। थोडाफार इलेक्ट्रिक ओव्हन म्हणा किंवा इलेक्ट्रिक शेगडीवरती आपण स्वयंपाक थोडाफार तरी शिफ्ट केला पाहिजे। घरगुती सिलेंडरचे गॅसचे रेट वाढल्यामुळे सगळंच आर्थिक गणितावर परिणाम होईल। MNGL आहे आमच्याकडे, पण तरी पण MNGLचे पण रेट वाढू शकतात। कदाचित त्याचा तुटवडा निर्माण झाला तर आम्हाला नॉर्मल गॅस सिलेंडरवर शिफ्ट व्हावं लागेल। तर ते करताना आमच्याकडे तेवढे रिसोर्सेस आता बुक करणं, त्याच्यानंतर तो येणं, हे किती अवघड होऊन बसेल असं एकंदरीत लक्षात येत आहे। 6 दिवसाच्या युद्धामध्ये तर 60 रुपये वाढवले। जर हे युद्ध अजून चालत राहिलं तर असे किती रुपये वाढवून आम्हाला जळ पोचवणार आहात? सरकारच्याकडे काहीतरी नियोजन हवं होतं की आता युद्ध चालू झालंय पण याच्या आधी आपल्याकडे काही स्टॉक नाहीये का? ताबडतोब 60 रुपये वाढवले, तेल खाद्य वाढलेलं आहे। तर आम्ही गरीब महिलांनी करायचं काय? कुठून आणायचं आणि आमच्या मुलांना घालायचं जेवण? माणसाने करायचं काय? एक तर पगार नाही वाढलेत ना पेन्शन। नेते मंडळी आश्वासने देतात आम्ही काही जनतेला झळ पोहोचू देणार नाही, पण ही सुरुवात तर झालेलीच आहे ना, मग कसं होणार? एक तर रॉकेल नाही मिळत, तुम्ही सगळं रेशनिंग वरचं बंद करून ठेवलेलं आहे, मग सिलेंडर पण जर मिळायचं बंद झालं तर माणसं उपाशी मरतील। मग त्यांनी सरकारने थोडीफार काहीतरी तरतूद करून ठेवायला हवी होती की आपण आता आपल्याला म्हणजे इथे सगळ्या जनतेला सगळा फटका बसणार आहे याचा, हे त्यांना माहित आहे। मग त्यांनी थोडीफार तरी योजना काहीतरी बचत करून ठेवायला पाहिजे होतं, काहीतरी त्याच्यासाठी करून ठेवायला पाहिजे होतं। बाकी सर्वसामान्य लोकांना कशाला त्याचा फटका? आता युद्ध चालू होऊन फक्त 5-6 दिवस झाले। 5-6 दिवसामध्ये तुम्ही जर गॅसचे सिलेंडरचे भाव वाढवलात, आता 60 रुपयाने वाढले आहेत। ह्याच्या पुढे जर ते अजून 10 दिवस चाललं आणि त्याच्यानंतर 600 रुपये जर का या महिला काय करणार? पगार किती? माणूस सिलेंडरला पैसे दिले, माणसं खाणार काय? कुठची आपत्तीजनक कुठची कंडिशन आली तरी जी सामान्य लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्या त्यांनी पुरवठा कोणत्याही परिस्थितीत कुठूनही उपलब्ध करून द्याव्यात, हे त्यांचं कर्तव्य। दरम्यान सरकारनं घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ केल्यानं गृहिणींबरोबरच आता व्यावसायिकांचं पण कंबरडं मोडलंय। घरगुती गॅसच्या दरात आता 60 रुपये तर व्यावसायिक गॅसच्या दरात 114.50 पैसे वाढवण्यात आलेत, तर यामुळे आता नागरिकांच्या खिशावर मोठा ताण येणार आहे। दरम्यान आम्हाला चांगल्या सुविधा द्या अशी मागणी सध्या सर्वसामान्य महिला करतायत। भाजप स्वतः सत्तेवर आले तर त्यांनी आमच्या म्हणजे जनतेच्या हातात गाजर दाखवले जनतेला आणि रडवले थोडक्यात मिरच्या दाखवून त्यांनी, तर हे नाही झालं पाहिजे। म्हणजे सर्वसामान्य पण जगले पाहिजेत आताच्या काळात। 8 रुपयांनी जर भाव वाढतोय आणि आम्ही सामान्य माणसांनी करायचं काय? ज्या घरामध्ये एक व्यक्ती कमवणार असेल, 4 माणसं खाणारे असतील, त्यातून नुसतं तुम्हाला आम्हा लोकांना फक्त तेवढंच नाही बघायचं आहे, घरात आजारी माणसं सुद्धा असतात, त्यांचाही औषध पाण्याला पैसा लागतो। अहो गव्हर्नमेंट जर असं महागाई एक एक वस्तूवरती वाढवत राहील, हेच कुठे वाढतंय? तेलही वाढणार आहे, कांदे सुद्धा वाढतायत, बटाटे सुद्धा वाढतात। एक सामान्य माणसाने जगायचं की नाही जगायचं? महागाई वाढते पण पगार वाढत नाहीये, मग अति सामान्य लोकांनी जगायचं कसं की मरायचं? महंगाई बढ़ गया है वो तो बराबर है, लेकिन एक इंसान कमाने वाला रहेगा और 4 जन खाने वाले रहेंगे, घर के डिब्बे बनाना है, बच्चे लोग को स्कूल भेजना है, तो इतना 60 रुपये बढ़ा के क्या फायदा है?
एक बाजू इंसान को बोलते हैं कि लाडली बहन का 1500 रुपया भेज रहे, और एक बाजू सब्जी का भाव बढ़ रहा है, एक बाजू गैस सिलेंडर का भाव बढ़ रहा है, तो इंसान खाएगा कि मरेगा? दरम्यान पेट्रोल डिझेल विक्रेत्यांना युद्धाचा मोठा फटका बसलाय. युद्धापूर्वी पेट्रोल डिझेल कंपन्या क्रेडिटवर डीलर्सना पेट्रोल डिझेल पुरवत होत्या. मात्र मागील 2 दिवसांपासून पेट्रोल डिझेल कंपन्या डीलर्सना ॲडव्हान्स पेमेंट केल्याशिवाय पेट्रोल आणि डिझेल देतच नाहीयेत. युद्ध सुरू असल्यामुळे पेट्रोल डिझेल विक्री व्यवसाय अनिश्चितता आली आहे. तर अशी माहिती पुण्यातील पेट्रोल पंप मालक श्रीकांत शिराळेंनी दिली आहे. तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट दिलं तरच तुम्हाला आता पेट्रोल डिझेल पेट्रोलियम पदार्थ लोड मिळणार आहे. याचा अर्थ उद्या जर तुम्ही लोड पैसे घेऊन गेलात आणि ते सांगू शकतील की नाही आज लोड नाही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, ही परिस्थिती कदाचित उद्भवू शकते अशी शंका आम्हाला येते. कृषी खाते जे कोणी कृषी मंत्री आहेत त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे का की इराणच्या अमेरिकेच्या इस्रायलच्या युद्धामुळे फक्त प्रश्न गॅस आणि तेलाचा नाहीये. लोकांना वाटत असेल गॅस तेल बरं का क्रूड ऑइल हाच प्रश्न आहे. रशियाकडून घ्यायला परवानगी मग इथून आमच्या शेतकऱ्यानं जी निर्यात केलेली आहे मालाची कृषी उत्पादनाची ते ठिकठिकाणी तो माल अडकून पडलाय, काही ठिकाणी सडलाय.